एक मोडवर ठेवावेत आणि आपण सर्वांनी या स्टेजवरचं नेटवर्क कॅच करावं, म्हणजे इथे जे काही बोललं जाईल ते सगळं आपल्याला व्यवस्थित ऐकलं जाईल. शक्यतोवर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं काढण्याचा प्रयत्न आपले संवादकात नक्कीच. डॉक्टर शिरीषा साठे मॅडम आणि ऑस्ट्रेलियाहून खास या कार्यक्रमासाठी आलेल्या आणि आपल्याच संभाजीनगरच्या बालरोग तज्ज्ञ आणि बाल सायकियाट्रिक डॉक्टर शिल्पा मनसबदार आणि अर्थातच या कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलेले तुम्ही सगळेजण पालक, डॉक्टर्स, टीचर्स या सगळ्यांचं संभाजीनगर बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या वतीने मी हार्दिक स्वागत करते. या विषयामध्ये काम करत आहोत ॲज अ पीडियाट्रिशियन आणि आम्ही जो हा समाजामध्ये झालेला बदल पाहतोय, सुरुवातीला ज्यावेळी आम्ही प्रॅक्टिसमध्ये आलो त्यावेळेस असणारे मूल आणि पालक यांच्यातले संबंध आणि आता ओव्हर 25-30 इयर्समध्ये झालेले त्याच्यामधले बदल, याच्यामध्ये आम्हाला अक्षरशः ड्रास्टिक बदल दिसतोय. म्हणजे सुरुवात या सिस्टीमशी फार परिचित नाही आहे, मला उलट्या पुंडावळ्या घातल्यात. अनुभवातून आम्ही पार होऊन जवळजवळ 20 वर्ष उलटलेली आहेत. खरे तर अनुभवी तुम्हीच आहात. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की 2 शब्द आहेत. आता हा कार्यक्रम जरी द्वैभाषिक सुरू झाला असला तरी मी मला स्वतःला मराठीपुरता मर्यादित ठेवतो. कुमारावस्था आणि पौगंडावस्था. पौगंडावस्था इज प्युबर्टी आणि कुमारावस्था इज ॲडोलसन्स. तर कुमारावस्थेतला एक भाग हा पौगंडावस्था असते. पौगंडावस्था म्हणजे मुलांच्या आणि मुलींच्या शरीरातील संप्रेरकातील जो बदल आहे, हॉर्मोनल चेंजेस, त्याचा साक्षीदार आणि तो शारीरिक बदल ज्या वयात घडतो ती प्युबर्टी. हा ठीक आहे. मला असं वाटतं की आता पूर्ण कार्यक्रमभर टिपऱ्या खेळाव्या लागतील एकानंतर एक. कुमारावस्था तशी कमी वयात सुरू होते, पण त्याला आपण टीनेजर म्हणतो. टीनेजर आपल्यासाठी सोपा शब्द आहे, म्हणून मग आपण तो टीनेजरचा काळ 13 to 19 वगैरे धरतो. पण खरी गोष्ट तुम्हाला सांगतो, हे जे ॲडोलसन्स आहे ही एक मानसिक अवस्था आहे आणि ही वयाच्या 30-40व्या वर्षापर्यंत चालू शकते. अजूनही इथे मला मोठे ॲडोलसन्स दिसतात आहे. त्याचं कारण ती एक मानसिक अवस्था आहे, एक संक्रमण आहे जे लवकर पूर्ण होत नाही. ते जर नॉर्मली पूर्ण व्हायचं झालं तरी त्याला 21 ते 25 वर्ष लागतात. वय आज शनिवार दिनांक 13 जून रोजी इथे तापडी या ठिकाणी आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या बालरोग तज्ज्ञ संघटनेतर्फे हा पालकांसाठी कार्यक्रम विशेष आयोजित केला होता. हा कार्यक्रम होता चित्रपतीच्या पॅरेंट्ससाठी आणि आजकालच्या बदलत्या आयुष्यामध्ये जे मुलांवर स्ट्रेस येत आहे, मुलं डिप्रेशनमध्ये चालले, शिक्षणाविषयीचा ताण आहे, सोशल मीडियाचा एक्सपोजर जास्त झालेला आहे, त्यामुळे बिहेवियरल इश्यूज आहेत, मुलांचं मेंटल हेल्थ बिघडतं आहे, डिप्रेशन असेल, सुसाईड असेल किंवा ड्रग ॲडिक्शन आलं, अशा खूप गंभीर समस्या अगदी 8वी-9वीतल्या मुलांपर्यंत पोहोचल्या. तर हे सगळं कसं हाताळायचं पालक म्हणून तर ते कन्फ्यूज होत आहे. तर त्यासाठी या क्षेत्रातले जे काही नामवंत वरिष्ठ लोक आहेत, डॉक्टर नंदू मुलमुले सायकियाट्रिस्ट, डॉक्टर शिरीषा साठे सायकोलॉजिस्ट आणि डॉक्टर शिल्पा मनसबदार सायकियाट्रिस्ट, या तिघांना इथे आम्ही बोलवलं होतं. मी डॉक्टर संध्या कोणपल्ले, अध्यक्ष बालरोग तज्ज्ञ संघटना या नात्याने हा कार्यक्रम आयोजित आमच्या सगळ्या संघटनेने मिळून केला होता आणि त्याला तापडियामध्ये जवळजवळ हाऊसफुल प्रतिसाद मिळाला. सगळ्या पालकांनाही हा कार्यक्रम आवडला आणि अतिशय उत्तम तऱ्हेचं मार्गदर्शन आणि कसं पालकत्वाचा स्ट्रेस घेऊ नका, हा अगदी सहज सुंदर प्रवास आहे, तो सहजपणाने जगा, मुलांबरोबर जितका होईल तितका संवाद साधा आणि त्यांचा त्या गोष्टींचा ताण घेऊ नका, असे
अतिशय चांगले संदेश मुलांच्या पालकांपर्यंत पोहोचले. त्यामुळे अशा पद्धतीने यशस्वी आहे. पालकांना त्यांना सांभाळ करताना जे प्रश्न उभे राहतात त्या प्रश्न आणि त्यांची उत्तरं मिळावे म्हणून आम्ही आज बालरोगतज्ञ संघटना छत्रपती संभाजीनगर यामार्फत हा एक कार्यक्रम आपलं मूल बदलतंय असा कार्यक्रम तापडिया नाट्य मंदिरला ठेवला होता. मी डॉक्टर विनोद तोतला, छत्रपती संभाजीनगर बालरोगतज्ञ संघटना सेक्रेटरी. या अनुषंगाने बऱ्याच पालकांनी याचा लाभ घेतला आणि या कार्यक्रमामध्ये डॉक्टर नंदू मुंडगुले, नांदेडचे प्रसिद्ध सायकॅट्रिस्ट ज्यांनी या विषयावर खूप काम केलेलं आहे, डॉक्टर शिरीषा साठे ज्या पुण्याहून आलेल्या आहेत आणि डॉक्टर मनसबदार ज्या ऑस्ट्रेलियातून आलेल्या आहेत, हे तिघं आजचे प्रमुख पाहुणे होते. आणि त्याच्यानंतर बाकी औरंगाबादमधील डॉक्टर संध्या कोंडपल्ले आणि डॉक्टर नीती सोने हे ॲडोलसंट या विषयावर काम करतात. तर त्यांनी या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला 600 ते 700 लोकांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम आम्ही पूर्ण फक्त समाजसेवा आणि लोकांमध्ये जागरूकता असावी म्हणून केलेला आहे. हा कार्यक्रम पूर्ण निःशुल्क होता. त्याचा जो पूर्ण खर्च आलेला आहे तो सगळ्या बालरोगतज्ञांनी वर्गणी करून केलेला आहे. आणि असेच पुढे काही कार्यक्रम होत असतील तर आम्ही तुम्हाला कळवू. इथले जे रिपोर्टर्स आहेत आणि जे सगळे वर्तमानपत्र आहेत त्यांनी आम्हाला याच्यामध्ये बरीच मदत केली आणि त्यांच्यामुळे प्रत्येक वृत्तपत्रामध्ये याच्याबद्दल त्यांनी छापलं, लोकांपर्यंत ते पोचायला आम्हाला मदत केली. त्याबद्दल पण आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. आपली नाव सांगा सर. मी डॉक्टर विनोद तोतला, बालरोगतज्ञ संघटना छत्रपती संभाजीनगर याचा सेक्रेटरी आहे.